नमस्कार सगळ्यांना परत एकदा. आता विषय काय, आता थोडासा रेडी झालो आहे मी, थोडंसं जायचं आहे कामाला. तो म्हणजे हा रविवारचा व्हिडिओ ॲक्च्युली. तर आज बघू, ही माझी भाची आहे छोटी. मी असा कोणासाठीच उठत नाही, मला कोणी किती पण उठवा मी उठत नाही. पण तिच्यासाठी आता रोज सकाळी उद्यापासून 6 वाजता तर सांगितलं आहे ऊन जायचं आहे द्यायला बाळाला. 6 वाजता मुंबईमध्ये कधी ऊन आले का ग मम्मी? तर करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाकीच्या सगळ्या चॅनलला पण करा आणि त्यानंतर माझ्या पण चॅनलला करा. आणि सगळेजण मेहनत करते, मी पण मेहनत करते. मला सवय नाही असं कॅमेरा घेऊन करायची, पण करते. आता बघू, आज दिवसभरात जर मी व्हिडिओ काढला तर तो टाकेल, नाही तर ह्याच शर्टावर मी माझ्या मित्रासोबत गाडीमध्ये एक व्हिडिओ बनवला आहे. तो थोडासा फनी आहे, तो म्हणजे मजा येईल तुम्हाला. कारण आम्ही आमच्या दोघांचे किस्से सांगितले थोडेसे, आम्ही काय काय करायचो, काय काय केले. आता डॉक्टर झालो ना, आधी तर मजा मस्तीच करायचं होतं. कसं अरे आम्हाला सवय नव्हती मोबाईलवर गेम खेळ हे खेळ. आम्ही डायरेक्ट चाळीत पडायचो, गटारात पडायचो लय. मग आई यायची घरी मारायची, लय कांड केले तसे. मग ते थोडेसे फार त्याच्यात सांगितले आम्ही. तर बघू आता पुढचं. आज जातो, रेडी होतो. आता रेडी झाल्याच्या नंतर ते कॅमेराचा हात येते नाही आता, कारण नाही करणार ते पण आता थोडंसं कसं माझे चष्मे संपत आले आणि चष्मे संपत आल्यामुळं मी तो विषय करत नाही. आता मी जाऊन घेऊन माझ्यासाठी चष्मे परत, तेव्हा परत एकदा ते चालू करू. तर आज संध्याकाळी जो व्हिडिओ पडेल तो माझ्या मित्रासोबतचा गाडीतला व्हिडिओ असेल. त्याच्यात माझी केस याची नसतील, त्याच्यात माझी केस मोठी असतील. आणि ही केस कशी झाली, कापली, ही केस ज्याच्यासाठी कापली ते काम झालं का माझं, ते सगळं दाखवतो. एकदम तो तर एकदम फनी किस्सा आहे. मी तुम्हाला आता नाही, त्याचा व्हिडिओ टाकतो मी. आता जातो परत. कसं आहे, घरचे बोलणार व्हिडिओ काढायला लागला तर कामावर लक्ष नाही, त्यामुळे मी जातो कामावर पण लक्ष देतो. नाही आमचं पिल्लू उठलं, बघितलं नाही दाखवू शकत. पिल्लू जे आहे दाखवू शकतो आम्ही. ते दाखव काय करते. औषध चालू आहे पिल्लूचं. चला आता ठेवतो आणि आता आवरून घेतो. आजही माझ्या मम्मीने मला दुपारून घरी बोलवले की म्हटले की बाळाच्यासाठी एकदम खास काहीतरी करते. माझ्या मम्मी माझ्यासाठी दुपारी पावभाजी करून होणार आहे. आणि आता जर मी ब्लॉगमध्ये सांगितले पावभाजी तर मग मी फोटो टाकणार आहे. मम्मी पावभाजी सांगितली ब्लॉगमध्ये, काय करायचं? रात्रभर झोपून दिलं नाहीये. आता आधी मला बाळंतीण बाईचं करायचंय सगळं. बाळंतीण बाईचं करायचंय. माझ्या मम्मीला एक छानसं आता कारण झालेलं आहे. त्या कारणाला ना माझे वडील काय बोलू शकतात ना मी काय बोलू शकतो. बरं, त्यानंतर खूप वैताग आला मला. मी माझ्या कुठल्याच मित्राला इतक्या दिवसात भेटलो नाही. त्या दिवशी तुम्हाला सांगितलं की जाणार होतो आम्ही नेरवळला, पण डेस्टिनीला हे मान्य नव्हतं, त्यामुळे आम्ही गेलो नाही. जर गेलो असतो तर आम्ही आज दिसलो नसतो. त्यानंतर मग आता माझे ते 2 मित्र तर गेले त्यांच्या घरी. अजून एक मित्र तो पण गेला घरी. तर इथं माझ्याजवळ माझ्या शाळेपासूनचा मित्र प्रशांत आढळराव इथंच राहिलाय तो. तर मग त्याला पण तो पण मोकळाच असतो. आम्ही सगळेजण मोकळे कापर येडा म्हणजे मोकळे असायचो आम्ही आता सगळे बिझी झाले. आता हा प्रशांत आढळराव याच्यामुळे आता मला थोडीशी व्ह्यूज भेटतील आता थोडेफार. तर मग आता काय व्ह्यूज मित्राचं आता माझ्या आहे डेक्स्टर. आता त्याचं एक डेक्स्टर आहे, चालू आहे कमाई. खाएंगा मैं उड़ाएंगा तो ही खाएंगा ना मेरा आज कमाएंगा तो कल खाएंगा ना. आज कमाएंगा नहीं तो खाएंगा कैसा भागेंगा कैसा खाएंगा नहीं तो. आता आम्ही खूप दिवसांनी बाहेर निघलोय, गाडी काढली, आता जातोय फिरायला. बसवलं बघ. आता फिरायला कुठं चाललोय माहिती नाही आम्हाला. नुसतं गाडीचं स्टेअरिंग धरायचं का निघायचं जिथं जाईल तिथं. कारण कसं आहे, अभी तो पैसा आ रेला है, मीटर चालू है. आता वहिनींचा मेसेज आलाय. हा सध्याचा जो व्हिडिओ तुम्ही बघाल ना, जो शूट होईल तो प्रशांतच्या फोनमध्ये होईल, कारण माझ्या याच्यात गाणी चालू आहेत आणि वहिनींचा कंटिन्यू मेसेज येतोय. तर आता हा लग्न आहे भावाचं. 23 नोव्हेंबर 2025 रोजी भावाचं लग्न आहे. कुठं? संगमनेर, पारनेर.
पारनेरला अगं, लग्न सांगावं लागतं तुला. पारनेरला लग्न आहे. तर आम्ही सगळेजण जाणार आहे 4 दिवस आधी. तो स्वतः जाणार आहे 2-4 दिवस आधी. 2 दिवस आधी. भीती आहे त्याला की तो काळा वेळा पडेल. आता कसली भीती आहे मला सांगा. आई, आता मी काम करतो ना, ट्रेनिंग झालोय मला. आता मग तो जाईल लग्नाला त्याच्या आधी थोडासा. आणि कसं विषय माहितीये का, इतकं हे बघा कसं झालंय बघा हे वातावरण. मस्त झाला. मस्त झालंय वातावरण. तर आम्ही थोडासा प्लॅन करायचा प्रयत्न चालू आहे आमचा. हे आपला प्लॅन दाखवू नको फक्त. नाही प्लॅन काय हाईच नाही तर काय दाखव. गिरी केली आमच्या आपल्या पहिलीची एकच 2 व्हिडिओ टाकणार पत्या. पहिले ते जे आपण तुम्हाला ते नेहरू मध्ये गेलतो ना रात्री, आठवतं का? हो. 3-3:30 वाजता 3-3:30 वाजता डेअर. आम्ही असंच एक दिवशी आहे ना फिरतात, तर आम्ही विचार केला, तर आम्ही म्हटलं की डेअर द्यायचे. त्यावेळेस आमचे दाजी पण आमच्यासोबत होते. तर काय केलं, तर मग मी प्रशांतला डेअर दिला की प्रशांत आपल्याला तो बापरे पत्या लय डिग्री गेली आपण. हो, आम्ही सगळ्यात पहिले एक डेअर दिला की गाडीची नंबर प्लेट तोडायची. आणि कोणला? मला. तर तो प्रशांतला भेटला डेअर, तर प्रशांत गेला आणि प्रशांतनी तोडली. आणि आमचा एरिया आमचा घाटकोपर भटवाडी इथले आम्ही आहेत. आम्ही नेरूळ मध्ये जाऊन या गाडीच्या प्लेट तोडली. त्यानंतर मग प्रशांत लोक यायचे बाबा आपल्या घरी. हो नाही येऊ दे, कोणाच्या गाडी कोणाला माहिती. मग त्यानंतर लेट आहे, 1-2 वर्ष खालची गोष्ट आहे. मग प्रशांतनी मला डेअर दिला. When we are teenagers. मग प्रशांतनी मला डेअर काय दिला, जो ओला कचरा आणि सुका कचरा असतो त्याच्यातला तो म्हटलं की सुका कचरा जो आहे, कचरे के साथ भिडा दिया मैंने. तो बोलतो सुका कचरा जो आहे तो घ्यायचा पूर्ण अंगावर ओतून तू. आपण कुठं ऐकतो, भावानी डेअर केला म्हणजे मी मागे आहे. मग मी पण घेतला अंगावर ओतून कचरा. आणि मग त्यानंतर मग आम्ही दोघांनी ठरवलं की दोघांनी पण नेरूळला तुम्ही जवळ जाल, DY पाटीलच्या बाजूला ना एक सर्कल आहे तिथं कंटिन्यू फाउंटन चालू असतो पाण्याचा. थंडीचे दिवस होते. आम्ही ठरवलं की आता आंघोळ करायची कुठं, तर त्या फाउंटनच्या मध्ये. बापरे बाप. तर मग यार त्या व्हिडिओ आमच्याकडे व्हिडिओ जर भेटली ना, तर हे आहे बोलून माझ्या झाल्याच्या मोबाईलमध्ये. नंतर आहे ना तुम्हाला ती व्हिडिओ दाखवतो. तर आम्ही त्या फाउंटन मध्ये जाऊन आहे ना बसलो, मस्तपैकी अंगावर पाणी बिणी घेतलं. आणि त्याच्यानंतर मग लई केले, असं खूप केले. जर व्हिडिओ टाकायला बसलो ना, असेच आम्ही आहे ना व्हायरल होणं. पण कसं आहे, व्हायरल होण्यापेक्षा थोडीशी इज्जत राखणं महत्वाचं आहे. आमच्या आई बाप्पांनी जर बघितलं, बापरे आम्ही खूप चांगली मुलं आहेत. आम्ही खरंच आम्ही आमच्या आई वडिलांना सोडून कुठे नाही. आम्ही आमच्या आई वडिलांना थोडस अरे मला सर्दी आहे. सर्दी guys, माझी तब्येत ठीक नाहीये, तरी हा माझा नालायक मित्र मला कुठे ना कुठेतरी घेऊन जात असतो. तरी आज किती दिवसांनी, महिना झालाय. लोक महिनाभर झालं असं भेटलो. पहिल्यांदा असं झालं की आम्ही महिनाभर भेटलो नाही, बाजूला राहून ते पण आम्ही करतोय. आणि माझं चाललंय छोटा मोठा धंदा. चाललंय सगळं. भाऊ आता एक गोष्ट घेणार आहे, ते तुम्हाला तो घेईल त्या दिवशीच दाखवेल. आणि ज्या दिवशी तो ती घेईल का, त्या दिवशी मी याला शिवी देणार होतो मी, पण आता व्लॉग मध्ये तुम्ही म्हणाल शिवी देतो. काय नाही शिव्या, तो त्याचा पहिला व्लॉग पडेल. एवढा गलिच्छ, निर्लज्ज आणि चांगला मुलगा आहे. आपली अशा शिवाय वहिनी- चालतात. हे बापरे, माझी सासू बघते रे तुझे ब्लॉग. बघते मग त्यांना माझी मम्मी आहे ती पण. हो ते. तर कसं आहे माहितीये का, आता जी वहिनी आहे आमची, हो शी इज व्हेरी ब्युटिफुल. मेरी जान लाजला. तर नाही, ती खरंच सुंदर आहे. ते बाळ खूप सुंदर आहे. आमच्या माझ्यापेक्षा नाही, आमच्या सगळ्यांमध्ये ती छोटी आहे. तिचं वय लहान आहे, पण सुंदर आहे ते बाळ पण. तर लग्न आता तिचं आहे. तर आता बघू, सगळ्या तयारी करायची अजून ना. यांनी मला वाटतं तुम्ही घेतलं का रुखवताचं सामान मला? काहीच नाही पिल्ला, काहीच नाही. अजून ते आता दगदग एवढी झाली आहे ना, काम हे सगळं तयारी बियारी सगळं चालू आहे. होईल हळूहळू. पुढच्या महिन्यात नाही मदत लागली तुझी तर मग तुलाच येणं आहे. परत शिफ्टिंगचा पण व्हिडिओ येणार आहे. भाऊ आमचा भाटवाडी शिफ्ट करतोय, भाटवाडीतून डायरेक्ट कामोठे तो शिफ्ट होणार आहे. आणि ते शिफ्ट करण्यासाठी माझ्या बायकोसाठी, हो नाही तिच्यासाठी केलंच पाहिजे. जी आपल्यासाठी घर सोडून येते तिच्यासाठी एरिया तो माणूस सोडू शकतो. मग काय. आणि मग तो आता सोडतोय एरिया. त्याने केलंय, घर बुक पण केलंय. आता हळूहळू तो 4 चाकी पण बुक करणार आहे. हळूहळू सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टी बुक होणार आहेत. आणि हे हळूहळू आता आम्ही बुक करतोय, 5 वर्षानंतर बुक नाही. हार्ड कॅशवर आहे सगळ्या गोष्टी. हार्ड कॅश, जी गोष्ट आवडेल ती हार्ड कॅश देऊन घेऊन. टचवूड आहे नाही. माझ्या घरात लक्ष्मी आली ना, हो येणार भाऊ, हळूहळू सगळ्या. माझ्या घरात ऑलरेडी माझी एंगेजमेंट झाली, माझी लक्ष्मी यायला चालू झाली. आणि आमच्या घरात आमचं छोटं पिल्लू आलंय. आमच्या घरात पण आली. तर आता बघू. आता थोडस बोल. फोनचा विषय नाही सांगू शकत तुम्हाला, नंतर भेटतो. चले. हर्षदचे पिकअप